ॐ पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। रचनानुवाद कौमुदी अभ्यास 12वा आपण पाहत आहोत. आत्तापर्यंत किंवा मागील पाठामध्ये आपण संधी म्हणजे काय असतं, संधी कधी होते, संधीचे प्रकार काय आहेत, स्वरसंधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी ह्याच्याबद्दल माहिती घेतली आणि यणसंधी नावाचा नियम आपण समजून घेतला 11वा पाठ झाल्यानंतर. आता आपण पुढे बघणार आहोत अभ्यास 12वा. अभ्यास 12वा या 12व्या पाठामध्ये पंचमी विभक्तीबद्दल आपल्याला सांगणार आहेत. रचनानुवाद पाठाची किंवा पुस्तकाची महती अशी आहे, एका एका धड्यामध्ये एक एक विभक्तीचा विचार केलेला आहे. सुरुवातीला एक एक पुरुषाचा पठती पठतः पठंती एवढंच समजून सांगितलेलं आहे. रामः रामौ रामाः रामम रामौ रामान एवढंच समजून सांगितलेलं आहे. म्हणजे हळूहळू संस्कृतचा प्रवेश आपल्याला या पुस्तकाने करून दिलेला आहे. 12व्या पाठामध्ये पंचमी विभक्ती बद्दल आपल्याला सांगणार आहेत. शब्द त्यांच्या विभक्त्या असतात, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी. प्रथमा विभक्ती सहसा कर्ता म्हणून येते, द्वितीया विभक्ती कर्म म्हणून येत असते, तृतीया विभक्ती त्याचा उपयोग ज्यावेळी आपण करण म्हणजे एखादं साधन म्हणून करत असतो त्यावेळी तृतीया विभक्ती येत असते. चतुर्थी विभक्ती जेव्हा आपण कोणाला काही देतो त्यावेळी चतुर्थी विभक्ती येत असते. हा सगळा विचार आपण आतापर्यंत केलेला आहे. आता पंचमी विभक्ती कधी येते ते आपण पाहूया. अपादाने पंचमी असं एक छोटंसं सूत्र आहे. म्हणजे पंचमी विभक्ती कधी वापरतात, ज्यावेळी अपादान होतं. संप्रदान म्हणजे देणे, अपादान म्हणजे वेगळं होणे, त्याला म्हणतात अपादान. ज्यावेळी एखादी वस्तू किंवा व्यक्ती दुसऱ्या वस्तू किंवा व्यक्तीपासून वेगळी होईल त्यावेळी पंचमी विभक्ती होणार आहे. उदाहरणार्थ, मी घरातून मंदिरात जातो. घर आणि मी एकत्र आहे आणि मी घरापासून मंदिराकडे जातो. घराची पंचमी होणार आहे. ज्या ठिकाणाहून मी वेगळा होतो त्या ठिकाणी पंचमी विभक्ती होणार आहे. दुसरं उदाहरण, झाडावरून फळ पडतं. फळ आणि झाड एकत्र आहे. फळ झाडापासून वेगळं होतं म्हणून झाडाची पंचमी होणार आहे. पेन हातावर आहे, हातातून पेन पडतो, हाताची पंचमी विभक्ती होणार आहे. अपादान म्हणजे काय, वेगळं होणं, त्याला अपादान असं म्हणतात. मग मराठीमध्ये त्याला काय शब्द आहेत, तून, हून, ऊन, पासून. हे शब्द ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी डोळे झाकून पंचमी विभक्ती करायची आहे. म्हणजे आकाशातून पाऊस पडतो किंवा ढगातून पाऊस पडतो. मग मेघ शब्दाची पंचमी विभक्ती मेघात. जसं राम शब्द रामात पंचमी, तशी मेघ शब्दाची मेघात. म्हणजे हे ऊन, हून, तून ज्या ठिकाणी लागलेले असतील त्या ठिकाणी आपण पंचमी विभक्ती डोळे झाकून करायची. इंग्लिशमध्ये काय म्हणणार आपण, फ्रॉम. इंग्लिशमध्ये आपण फ्रॉम असं म्हणतो. म्हणजे फ्रॉम हाऊस आय केम. फ्रॉम हाऊस, हाऊस घर या शब्दाला फ्रॉम लागलं म्हणून घराची पंचमी विभक्ती होणार. तर ढगातून पाऊस पडतो. गावाहून आलो, गावाहून आलो म्हणजे गावापासून मी वेगळा झालो. गावाची पंचमी विभक्ती ग्रामात. ऊन, पाचातून म्हणजे पाच या शब्दाची पंचमी विभक्ती. पाचातून दोन गेले, तून, ऊन. पासून, घरापासून गावापर्यंत. घरापासून, गृहात ग्रामपर्यंतम.
ज्या ठिकाणी पासून शब्द लागेल त्या ठिकाणी ही पंचमी विभक्ती होणार आहे. ही झाली पंचमी विभक्ती बेसिक आयडिया. पंचमी विभक्तीला काय म्हणतात? अपादाने पंचमी. अपादान म्हणजे दोन वस्तू व्यक्ती एकमेकांपासून वेगळे होणं. उदाहरण आपण पाहिले, मी घरातून मंदिरात जातो आणि फळ झाडावरून पडतं. तर आता या ठिकाणी आपण असे काही दोन धातू आहेत, ते धातू जेव्हा वापरले जातात त्यावेळी पंचमी विभक्ती होते. पाठामध्ये अजूनही विचार आहे. आज फक्त आपण कुठल्या धातूंबरोबर पंचमी विभक्ती होते त्याचं चिंतन करूया. तर पहिला आहे भी धातू. भी धातू हा ज्या ज्या वेळी वापरला जातो त्या त्यावेळी पंचमी होते. आता बघा, भी म्हणजे काय? घाबरणे, डरणा. मग ज्यावेळी आपण भी धातू वापरणार आहे त्यावेळी पंचमी विभक्ती होणार आहे. आता जसा पठती पठतः पठंती, लिखती लिखतः लिखंती असं होतं, त्याप्रमाणे हा धातू चालत नाही. हा धातू थोडासा वेगळाच चालतो, म्हणून आपल्याला हा धातू पूर्ण लिहून घ्यायचा आहे. बिभेती. जसं गच्छती तसं बिभेती होतं. पुस्तकामध्ये हा धातू लिहून दिलेला नाहीये, म्हणून या ठिकाणी लिहून घेतलेलं चांगलं राहील. दुसरा आहे बिभीतः. बघा, कुठं बिभे होतं, कुठं बिभी होतं, किंवा बिभीतः. दोन रूप सुद्धा वापरले जाऊ शकतात. आणि बिभ्यती. आता खरं तर या ठिकाणी गच्छन्ती, बिभ्यंती असं काहीतरी यायला पाहिजे, पण हा धातू वेगळा चालतो कारण की हा तृतीय गणातला धातू आहे. जसे पहिली ते 10वी तुकड्या असतात त्याप्रमाणे धातूंचे सुद्धा वेगवेगळे वर्ग आहेत. तसा हा धातू तृतीय गणातला असल्यामुळे वेगळा चालतो. तृतीय गणातले धातू कसे चालतात, काय नियम आहेत, हा वेगळा भाग आहे. बिभेती. पुढे आहे बिभेशी. बिभेशी. देन बिभीथः किंवा बिभीथः. आणि बहुवचन या ठिकाणी आहे बिभीथ किंवा दीर्घ होतो बिभीथ. पुढे बिभेमी. बिभेमी. जेव्हा मला असं म्हणायचं मी घाबरतो, मी कसं बोलेल? अहम बिभेमी. जेव्हा तू घाबरतोस, त्वम बिभेशी. अशा प्रकारे आपल्याला 9 कर्ते माहिती आहेत, त्याच्यामुळं 9 कर्त्यांचे 9 वेगळे क्रियापद. शेवटी आहे बिभीवह. बिभीवह आणि दीर्घ सुद्धा या ठिकाणी होतं बिभीवह. 2 फॉर्म आहेत. बिभीमह किंवा बिभीमह. सोपं आहे, फक्त या ठिकाणी कधी कधी विकल्पाने दीर्घही होतो, एवढं लक्षात ठेवायचंय. आता हे झालं प्रथम पुरुष. आता हे कायम सगळीकडे सारखंच असणार आहे. प्रथम पुरुष म्हणजे ज्यावेळी मी एखाद्याचं नाव घेऊन बोलेल, जसं रामः न बिभेती, राम घाबरत नाही. रावणः बिभेती, तेव्हा मी बिभेती वापरेल कारण की ते झालं एक वचन. आता हे आपल्याला बेसिक माहितीच आहे. एक वचन. जेव्हा 2 असतील तेव्हा मी काय बोलेल? रावण विभीषणौ किंवा रावण कुंभकर्णौ बिभेती. द्विवचन रावण कुंभकर्ण. आणि बहुवचन वानराः किंवा राक्षसाः बिभ्यती. हे झालं बहुवचन. म्हणजे ज्यावेळी मी एखाद्याचं नाव घेऊन बोलेल राम कृष्ण, त्यावेळी मी प्रथम पुरुषाचा वापर करणार आहे. एक वचन असेल बिभेती म्हणेल, द्विवचन असेल बिभीतः म्हणेल, आणि बहुवचन असेल बिभ्यती म्हणेल. मध्यम पुरुष म्हणजे ज्यावेळी मला तू किंवा तुम्ही दोघं किंवा तुम्ही सर्व असं वाक्य काही बनवायचं असेल त्यावेळी मी कसं बोलेल? तू घाबरतो
त्वम बिभेशी, तुम्ही दोघे घाबरता, युवाम बिभीथः किंवा युवाम बिभीथः असं वापरेल. यूयम बिभीथ बिभीथ किंवा यूयम बिभीथ. यूयम म्हणजे काय हे आपल्याला आधीच माहिती आहे. उत्तम पुरुष, ज्यावेळी मला मी बोलायचं असेल त्यावेळी मी काय बोलेल, अहम बिभेमी, मी घाबरतो. जेव्हा द्विवचन म्हणजे आवाम, आम्ही दोघे, बिभीवह किंवा बिभीवह, आणि वयम बिभीमह किंवा बिभीमह अशा प्रकारे वापरणार आहे. एक दोन वाक्य बनवतो एक वचनातले आणि मग पुढे जाऊया आपण. म्हणजे काय सांगायचं, मुख्य काय आहे, भी धातू ज्यावेळी मी वापरणार आहे त्यावेळी पंचमी विभक्तीचा वापर होतो, हे मुख्य आहे. मग भी धातू हा वेगळा चालतो, तृतीय गणातला असल्यामुळे आपण त्याचे वेगवेगळे 9 ही कर्त्यांबरोबरची रूप पाहिली. आता त्याचे 3 वाक्य आपण बघूया, मग द्विवचन बहुवचन ते आपण स्वतः करायचं. बघा आता एक वाक्य म्हणू तुम्ही, राम राम किंवा कृष्ण किंवा कंस कृष्णापासून कृष्णाला घाबरतो. आपण जर मराठीत बोललो काय होते, राम कंस कृष्णाला घाबरतो. आपलं असं मराठी वाक्य, कृष्णाला घाबरतो. आता घाबरण्यासाठी कुठला धातू आहे, भी, आपण वरती पाहिलं. तर आपण कसं वाक्य बनवणार, कंसः एकच कृष्ण असल्यामुळे कृष्णात बिभेती, कारण की कंस हे नाव असल्यामुळे आपण या ठिकाणी बिभेती वापरणार आहे. सोपं हे कळायला. आता कृष्णाची पंचमी विभक्ती का झाली, कारण की बिभेती धातू आपण घेतला म्हणून. तू मृत्यूला घाबरतो. बघा, तू मृत्यूला घाबरतो. आता मृत्यूला घाबरतो, बिभेती शब्द असल्या, तू साठी काय शब्द आहे, त्वम. मृत्यू, आता हा मृत्यू शब्द कसा चालेल आपण बघितलेला आहे, कवी, गुरु, मृत्यू उ आहे शेवटी. मग गुरुची विभक्ती काय आहे, पंचमी, गुरो हो. मृत्यूची पंचमी काय होणार, मृत्यो हो. आणि बिभेशी, सोपय. त्वम असल्यामुळे बिभेशी आलेलं आहे. ओके, मृत्यू हो का झालं, कारण की बिभेशी हा धातू आहे. शेवटचं उदाहरण, मी कशाला घाबरतो, ओके, जन्माला घाबरतो, म्हणजे जन्म होण्यापासून मी घाबरतो. आता मी काय आहे, अहम, इथेच लिहितो म्हणजे सोपं जाईल लक्ष द्यायला. अहम, आणि अहम असल्यामुळे आता काय येणार आहे, बिभेमी, कारण की उत्तम पुरुष आहे, जसा करता असेल तसंच क्रियापद असणार आहे, अहम बिभेमी. आता जन्म, जन्मात बिभेती, मग बिभेमी जन्मात पंचमी विभक्ती का झाली, कारण की बिभेमी क्रियापद आलेलं आहे. अशा प्रकारे ज्यावेळी बिभेती आपण घाबरतो अशा प्रकारचं क्रियापद वापरणार आहे त्यावेळी पंचमी व्हावी असा हा सोपा नियम आहे. अजून एक असा धातू आहे ज्याच्या बरोबर पंचमी विभक्ती होते, तोही आपण लागलीच पाहून घेऊ. आतापर्यंतच सोपं आहे. पंचमी विभक्ती आपण पाहत आहे. पंचमी विभक्ती कधी होते,
ज्यावेळी एखादी वस्तू किंवा व्यक्ती एकमेकांपासून वेगळे होतात त्यावेळी पंचमी विभक्ती होते. एक धातू आपण पाहिला, त्याच्यामध्ये कायम पंचमी विभक्ती होणार आहे. आता दुसरा आपण धातू पाहत आहोत, त्रयी. त्रयी हा धातू आहे. त्रयी त्रयी या धातूमध्ये सुद्धा पंचमी विभक्ती होते. त्रयी त्रयी या शब्दाचा, या धातूचा अर्थ काय आहे? रक्षण करणे किंवा पालन करणे. रक्षण करणे. जसं बिभेतीचा अर्थ घाबरणे असा आहे, तसं त्रयीचा अर्थ रक्षण करणे आहे. मग हा धातू जो आहे हा आत्मनेपदातील धातू आहे. आतापर्यंत आपण आत्मनेपद नाही पाहिलेलं आहे, परस्मैपदच पाहिलेलं आहे. धातूचे दोन प्रकार, खरं तर तीन, पण मुख्य दोन. बघा, तोंडी सांगतो. एक आहे परस्मैपदी, एक आहे आत्मनेपदी. परस्मैपदी म्हणजे गच्छती, लिखती, पठती, ज्या ज्या ठिकाणी ती 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 असं येतं. दुसरे आहेत आत्मनेपदी, जे आत्ता आपण पाहणार आहोत, आत्मनेपदीतलं धातू. तसंच सेवते, सेवेते, सेवंते हे आत्मनेपदातील धातू आहेत. आणि तिसरा प्रकार आहे उभयपदी, म्हणजे ते आत्मनेपदी पण असतात आणि परस्मैपदी सुद्धा असतात. दशमगणातले जे धातू आहेत ते आत्मनेपदीही आहेत, परस्मैपदीही आहेत. मग आता हा त्रय जो धातू आहे हा आत्मनेपदी धातू आहे. त्रायते, बघा कसा चालतो. त्रायते शब्दाचा अर्थ आहे रक्षण करणे. त्रायेते, त्रायंते हा सोपा आहे, कारण की जसे बाकीचे सेवते, सेवेते, सेवंते चालतात, तसाच त्रायते, त्रायेते, त्रायंते चालणार आहे. पण आपण आतापर्यंत बघितलेला नाहीये, म्हणून आपण सोपा एक धातू बघत आहोत. आपण ह्याचेही वाक्य तयार करणार आहोत. त्रायध्वे, त्रायध्वे, त्राये. आपण पाहतो बऱ्याच वेळा संस्कृत स्तोत्रांमध्ये त्रायी त्रायी हा शब्द असतो. तर हा त्रय धातू आहे, म्हणजे भगवंता माझं रक्षण कर. त्रायावहे, त्रायामहे, सोपा धातू आहे हा. त्रायते एक धातू जर आपल्याला माहिती असेल, सेवते, सेवेते, सेवंते, त्रायते आपल्याला बनवायला काही अवघड नाही. आता त्रयी धातू ज्या ज्या वेळेला असेल त्या त्या वेळेला पंचमी विभक्ती होणार आहे. हा आपला नियम आतापर्यंत आपण पाहत आहोत. आता मी बहुवचनाचे वाक्य बनवतो. आपण वरच्या धातूचे एक वचनाचे बनवले, जसं सह, कंसह, त्वम. आता याचे आपण बहुवचनाचे वाक्य बनवूया, म्हणजे पंचमी कशी वापरतात हे आपल्याला स्पष्ट होऊन जाईल. ओके. देव, अनेक देव, दुःखापासून रक्षण करतात. माझं आपण असं म्हणूया, किंवा देव मला दुःखापासून रक्षण करतो. सिंपल वाक्य बघा, देव मला किंवा माझं दुःखापासून रक्षण करतात. अनेक देव आहेत बघा. आता देव अनेक आहेत म्हणून आपण काय म्हणणार? रामः रामो रामाः देवाः. रक्षण करतात. आता देवाः असल्यामुळे आपण काय वापरणार आहे? त्रायंते. जर एक असता तर आपण त्रायते वापरला असतं. देवाः त्रायंते, देव माझं रक्षण करतात. मला, मग आपण काय म्हणू? माम रक्षन्ते. सोपं वाक्य आहे हे. देवाः माम त्रायन्ते. मग त्रायते धातू असल्यामुळे दुःख शब्दामध्ये पंचमी होणार आहे. कारण की देव शब्दाची कुठली विभक्ती करायची याविषयी संदेह नाही. मला या शब्दाची कुठली विभक्ती करायची संदेह नाही. दुःखांपासून याची कुठली करायची हाही संदेह नाही. पण या ठिकाणी पंचमी होणार, कारण की त्रायते हे वर्ब आलेलं आहे, हे क्रियापद आलेलं आहे म्हणून. आपण काय म्हणणार? दुःखात एक असेल तर दुःखात, अनेक असतील तर रामात, रामाभ्याम, रामेभ्यः.
अशा प्रकारे वाक्य आपलं तयार झालं. देवाहा, देव, माम, मला, दुःखात त्रायंते, देव मला दुःखांपासून वाचवतात. तुम्ही, तुम्ही तुम्ही बाळाचं, बाळा तुम्ही बाळाला आजारापासून रक्षण करतात, आजारापासून वाचवतात, रक्षण करतात करतात. बघा आता तुम्ही मुद्दामून मी बहुवचन घेतलेलं आहे, जेणेकरून बहुवचनाची वाक्य आपल्याला यावी. बघा त्रायद्वे येणार आहे, कारण की मध्यम पुरुष बहुवचन आपण घेतलेलं आहे. यूयम त्रायद्वे, सोपं वाक्य झालं. यूयम त्रायद्वे म्हणजे तुम्ही अनेक जण आहेत, रक्षण करतात. बरोबर. कोणाचं रक्षण करतात? बालाचं, बाळकाचं. मी काय म्हणणार? यूयम बालकम त्रायद्वे, तुम्ही बालकाचं रक्षण करतात. कारण की बाळ हा कर्म असल्यामुळे द्वितीय विभक्ती झाली, तुम्ही हा कर्ता असल्यामुळे प्रथमा विभक्ती झाली. आणि जसा कर्त्याची विभक्ती असेल त्यानुसार क्रियापद, असा आपला पहिलाच नियम आहे. आजारापासून, मग आता मी काय म्हणणार? रोगात त्रायद्वे. रोगात का केलं? कारण की पंचमी विभक्ती होईल ज्या ज्या वेळी रक्ष बिभेती किंवा त्रय धातू असेल त्यावेळी. पुढे शेवटचं वाक्य, वयम, आम्ही, मराठीत आधी लिहितो, आम्ही मंदिरांचं किंवा मंदिरांना, मंदिरांना राक्षसांपासून वाचवतो. आम्ही अनेक आहेत, राक्षसांपासून रक्षण करतो. आम्ही राक्षसांपासून मंदिरांचं रक्षण करतो. आपण सर्वांनी केलं पाहिजे. आम्हीसाठी काय आहे? वयम आहे. वयम आल्यामुळे काय येणार आहे? त्रायामहे. बघा कसं वाक्य बनवायचं, वयम त्रायामहे. एवढं संपलं, कर्ता क्रियापद झालं, अर्ध वाक्य आपलं संपून जातं. मंदिरांना, कोणाचं रक्षण करतो? मंदिरांचं. एक आहे का? अनेक आहेत, म्हणून मंदिरम, मंदिरे, मंदिराणी, मंदिरांचं रक्षण करतो. इथपर्यंत वाक्य सोपं आहे. कोणापासून करतो? त्रय धातू असल्यामुळे राक्षसांची पंचमी विभक्ती होणार. राक्षस अनेक आहेत, राक्षसेभ्य. राम शब्द पंचमी, रामेभ्य. राक्षस अनेक असल्यामुळे राक्षसेभ्य. अशा प्रकारे हे वाक्य आपलं तयार झालं. पहा तिन्ही वाक्य. देवाहा त्रायंते माम दुःखात, देव दुःखापासून माझं रक्षण करतात किंवा मला वाचवतात, माझं रक्षण करतात. पुढे तुम्ही बाळाला आजारांपासून रक्षण करतात. आपण असं मराठीत बोलत नाही, आपण कसं म्हणतो? तुम्ही बाळाचं आजारापासून. पण या ठिकाणी द्वितीय विभक्ती क्लिअर व्हावी म्हणून मी असे वाक्य लिहिलेले आहेत. आम्ही मंदिरांना राक्षसांपासून रक्षण करतो, वाचवतो, असं आपण म्हणतो. वयम मंदिराणी राक्षसेभ्य त्रायामहे. वयम आल्यामुळे त्रायामहे. असे हे दोन धातू आहेत ज्या ठिकाणी आपण पंचमी विभक्तीचा वापर करतो. त्रायते हा धातू सोपा होता, बिभेती हा धातू थोडासा अवघड आहे. पुढे आता आपण अजून एक धातू आहे ज्या ठिकाणी पंचमी विभक्तीचा वापर केला जातो. ज्यावेळी आपण गुरुकडून विद्या शिकतो त्यावेळी त्या ठिकाणी पंचमी विभक्तीचा वापर केला जातो. चला, तर त्या धातूचं नाव आहे अधि. हा उपसर्ग आहे. तर अजून एक धातू आहे आणि एवढं धातू बघून आपण थांबणार आहोत. अधि
हा उपसर्ग आहे आणि ई हा धातू आहे. आधी उपसर्ग आहे. उपसर्ग किती आहेत काय आहे त्याचा विचार आपण नंतर करूया. ई हा उपसर्ग आहे. कसा चालतो हा धातू? एक मिनिट. कारण की ई अध्ययने द्वितीय गणातला धातू आहे हा. त्याच्यामुळे हा सुद्धा वेगळा चालतो. याच्यामध्ये सुद्धा पंचमी विभक्ती होणार. अहम गुरोहो अधीते. अधी ये. आता बघा हा धातू कसा चालतो. अधी ते अधी याते. खरं तर ई धातू आहे पण हा ई धातू आधी उपसर्गाबरोबर आपल्याला पाहायला मिळतो. आणि अधीयते. बघा आता आपल्याला असं वाटेल की बहुवचन तर इथं जसं पठंती सेवंते न यायला पाहिजे, पण काही नियम लागल्यामुळे या ठिकाणी न येत नाही. अधीते अधीशे. आता हे धातू जरी आपण रचनानुवाद कौमुदी पाहतोय तरी रचनानुवाद कौमुदीमध्ये सुद्धा हे धातू लिहून दिलेले नाहीयेत. त्याच्यामुळे आपण हे या ठिकाणी एक्सक्लुझिव्हली आरामात आणि व्यवस्थित पाहतो. अधीद्वे आणि अधीये आणि अधी वहे अधी महे. याचे 9च्या 9 वाक्य आपण प्रयत्न करूया बनवायचे. बघा अधी याचा अर्थ आहे अध्ययने म्हणजे अध्ययन करणे. अहम अधीये म्हणजे मी अध्ययन करतो. समजा आपण कृष्णापासून अध्ययन करत असू तर अहम कृष्णात अधीये. मी कृष्णाकडून अध्ययन करतो. अधी उपसर्गपूर्वक ई धातू असल्यामुळे आपण त्या ठिकाणी पंचमी वापरणार आहे. नियम काय आहे, सूत्र काय सांगतो, सूत्र पण सांगतो. आख्यातोपयोगे आख्यातोपयोगे म्हणजे ज्यावेळी अध्ययन आपण कोणाकडून कुठली तरी विद्या आपण शिकणार आहोत त्यावेळी पंचमी विभक्ती वापरली जाणार आहे असा या सूत्राचा अर्थ आहे. मला ही सूत्र पूर्ण माहिती नाहीत. या पुस्तकात जेवढे दिलेले आहेत तेवढे थोडे थोडे माहिती आहेत, पण उपयोग कसा करावा याची पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. तर याचा अर्थ काय, ज्याच्याकडून विद्या शिकली जाते गुरुकडून शास्त्राकडून त्या ठिकाणी पंचमी विभक्तीचा वापर करायचा आहे. वाक्य बनवतो काही बघा. बालक बालक एक वचनाचं वाक्य आहे. बालक मातुः अधीयते. अधीते म्हणजे काय, लहान मुलगा आईकडून आईपासून शिकतो. एक वाक्य झालं. द्विवचनाचं वाक्य बनवतो. पुत्री मुलगी वडिलांकडून जनकात आपल्याला 2 द्विवचनाचं बनवायचं आहे ना. तर पुत्र नदी नद्यौ, पुत्री पुत्र्यौ 2 मुली. जनकात अधीयाते 2 मुली वडिलांपासून शिकतात. छात्राः आता अनेक वचनाचं वाक्य. छात्राः अध्यापकात अधीयते. बघा एक वचन द्विवचन सगळ्यांची वाक्य समोर आहेत आपल्या. अधीयते. बालक असल्यामुळे अधी ते वापरलं एक वचनाचं. पुत्र्यौ म्हणजे 2 मुली. नदी नद्यौ, पुत्री पुत्र्यौ. या ठिकाणी हे वाक्य संपलं. या ठिकाणी हे वाक्य संपलं. आता पुढचं वाक्य बनवूया आपण मध्यम पुरुषाचं, म्हणजे हे 3 क्रियापद आपण वापरून बघूया आता. चला. त्वम तू, त्वम निसर्गात म्हणजे या
किंवा विश्वात, सोपं वाक्य बनवूया आपण. त्वम विश्वात अधिशे, म्हणजे तू या जगापासून शिकतो. ओके, पुढे युवाम. असे 9 प्रकारचे वाक्य आपल्याला बनवता यायला पाहिजे, कशाचेही. तर आपलं संस्कृत स्ट्रॉंग आहे. तुम्ही दोघ आपणात, दुकानापासून, आपणात अधियाथे, दुकानापासून शिकता. तुम्ही दोघं दुकानातून शिकता. तुम्ही सर्व युयम, युयम विद्यालयात, 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 लयात अधिद्वे, अधिद्वे. बघा पुढे शेवटचं हे 3 वाक्य आपण बनवूया आणि मग थांबूया. अहम, मी स्वतःपासून शिकतो. अहम मत अधिये, मत अधिये. आम्ही दोघं, आवाम युष्मत, नाही त्वत, त्वत अधिये. आम्ही दोघं तुझ्यापासून शिकतो. मी माझ्यापासून शिकतो. मत आधी, अहम आवाम वयम माम मा आवाम नो मत. अहम शब्दाची पंचमी विभक्ती मत आहे. ही मत काय आहे? पंचमी विभक्ती. आवाम म्हणजे आम्ही दोघं, त्वत म्हणजे तुझ्यापासून पंचमी विभक्ती आहे. मग काय येणार? अधिवहे. आणि आम्ही सर्व, वयम आम्ही सगळ्यांपासून शिकतो. नाही जास्त झालं जरा. अहम मत अधिये, आवाम त्वत अधिये. मी माझ्यापासून शिकतो, आम्ही दोघं तुझ्यापासून शिकतो, आम्ही सर्व गुरुपासून शिकतो. गुरो हो अधिमहे, आम्ही सगळे गुरुपासून शिकतो. म्हणून बघा, ज्या ज्या ठिकाणी आपण हा अधि उपसर्गपूर्वक ई धातू वापरलेला आहे, त्या ठिकाणी काय झालेली आहे? पंचमी. आज आपण काय पाहिलं पूर्ण चॅप्टर मध्ये? पंचमी विभक्ती कोणते धातू असल्यानंतर होत असते. तर 3 धातू आपण पाहिले. एक म्हणजे बिभेती, जो की पूर्ण वेगळा चालतो, तृतीय गणातला धातू आहे. नंतर आपण पाहिलं त्रायते, जो की सरळ चालतो, जसा सेवते, सेवेते, सेवंते, तसा हा त्रायते धातू चालतो. आणि तिसरा धातू आपण पाहिला द्वितीय गणातील अधि उपसर्गपूर्वक ई धातू. हा देखील अधि ते अधि याते थोडासा वेगळा चालतो. त्याचे हे आपण वाक्य बनवलेले आहेत. हे 3 धातू ज्यावेळी आपण वापरणार आहेत, त्यावेळी पंचमी विभक्तीचा वापर होणार आहे. तर ह्याला उपपद असंही म्हटलं जातं. म्हणजे हे पद आल्यानंतर वाक्यात एक विशिष्ट विभक्तीच होणार आहे. ठीक आहे. ऊन, हून, तून, पासून असल्यानंतर पंचमी होईलच, हा सामान्य नियम आहे. पण भी धातू आल्यानंतर, त्रय धातू आल्यानंतर आणि अधि प्लस ई धातू आल्यानंतर सुद्धा पंचमी विभक्ती होणार आहे. हे आपण आज पाहिलं. हे धातू पाठ झाले पाहिजेत, जेणेकरून त्याचा वापर किंवा ते जेव्हा दिसतील त्यावेळी पंचमी विभक्ती का झाली याचं स्मरण आपल्याला होणार आहे. एवढंच आपण थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.